एक हक्कभंग नोटीस आपल्याला दिली होती आणि आता आपण मला हा हक्कभंग मांडण्यास अनुमती दिली त्याबद्दल आपलं मी आभार मानतो। मी महाराष्ट्र विधान परिषद नियम 240 अन्वये विशेष अधिकार भंग अमान्य प्रश्नासंबंधित खालील प्रमाणे सूचना देत आहो। महाराष्ट्र विधिमंडळ द्वितीय पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये 30 जून 2026 रोजी विधान परिषद नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचना 1 मध्ये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत मंत्री ग्राम विकास माझ्याकडे आलाय, थोडक्यात मांडा। तपासून त्याच्यात निर्देश। मी अजिबात चुकीचं उत्तर देत नाही। मी वारंवार सांगत होतो का आपण चुकीचं उत्तर देत आहे, तरी मंत्री महोदय चुकीचं उत्तर देऊन या सभागृहाची दिशाभूल करत आहे। आता कुठलं चुकीचं उत्तर दिलं, संगणक परिचालकाला जे पैसे मिळतं ते त्याला कमिशन म्हणून भेटतं असं चुकीचं उत्तर त्यांच्याकडून वारंवार आलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात मात्र संगणक परिचालकाला भेटत नाही। त्याच्या पावत्या गिवत्या ग्रामपंचायतच्या माझ्याजवळ आहे, ते सगळं तुमच्याजवळ दिलेलं आहे। दुसरं सुद्धा 82 कोटी रुपये 84 कोटी रुपये जे आपण कंपनीला खाजगी कंपन्या देतात त्याला द्यायचं काही कारणच नाही, ते कुठलंच काम करत नाही, तरी तो निधी वळवून ते संगणक परिचालकाला दिला पाहिजे असं सुद्धा म्हटलं, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून ग्रामविकास मंत्र्यांनी या सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे। चुकीचं उत्तर येत असेल तर मग याच्यानंतर दुसरा आमच्याकडे उपाय नाही आहे आणि इथं हा चुकीचं उत्तर येऊ नये म्हणून या विशेष हक्कभंगाची अनुमती आपण देऊन ते विशेष हक्कभंग समितीकडे पाठवण्याची विनंती मी याद्वारे आपणास करत आहोत। बिल विधेयक त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव मी त्यांना खुलासा मागितला आहे। खुलाशाच्या अंती त्याच्यावरती अंतिम निर्णय घेईल आणि खुलाशाच्या अंतिम निर्णय आल्याच्या नंतर मी त्याच्याकडे तपासून घेत आहे, त्याच्यानंतर त्याचा निर्णय होईल। मी आपल्याला सांगितलं होतं खुलासा आला नाही तर मांडायला देईल, आपण मांडलेला आहे। आता माझ्याकडे आपला प्रस्ताव आहे, खुलाशाच्या अंती त्याच्यावरती निर्णय करतो। बिल नंतर देतो। माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 26 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे। सन्माननीय सभापती महोदय, याच अधिवेशनामध्ये आपण या संदर्भामध्ये गृहनिर्माण विभागावरची चर्चा करत असताना याच्यामध्ये आपल्याला म्हाडातला कार्यकारी अभियंता हा अधिक म्हणजे सक्षम प्राधिकारी आहे हा स्पेसिफिक उल्लेख नसल्यामुळं या मॅटरमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये 20 जुलैला आपलं म्हणणं द्यायचं आहे। ही चर्चा सभागृहात होत असताना याही सभागृहात आणि विधानसभेच्या सभागृहात देखील ही चर्चा झाल्यानंतर सन्मान्य सदस्यांच्या बरोबर या अधिवेशन कालावधीमध्ये आपण या ठिकाणी बैठक घेतली। या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर अमेंडमेंट यामध्ये आणावी, त्याशिवाय आपल्याला सुप्रीम कोर्टाची केस, कारण आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्यासाठी याच एका गोष्टीची अडचण येत होती आणि म्हणून आपण तात्काळ बैठक घेतली। तात्काळ या संदर्भातली